नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे हदगाव तालुका प्रतिनिधी विकास राठोड यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की हदगाव तहसील कार्यालयामध्ये शिपायाच्या सतर्कतेमुळे आत्मदहन करते वाचलेले आहेत। आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून वहिवाट रस्त्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय हदगाव येथे शेतकऱ्यांचे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि आत्मदहन करते वेळेस शिपायाच्या सतर्कतेमुळे आत्मदहन करते बचावलेले आहेत। हदगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय हदगाव येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। बालाजी गुणाजी डुरके 2, दत्ता नारायण डुरके, गणपत डुरके यांनी यावेळेस आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे तालुका प्रतिनिधी यांनी दिलेली ही महत्त्वाची बातमी आहे। आपण लाईक करू शकता, शेअर करू शकता। मंत्रिमंडळातून वेगवेगळे जीआर येत आहेत, परंतु प्रशासन कुठलंही काम जीआर प्रमाणे करत नाहीये। तहसील प्रशासनाचा जाहीर निषेध। तहसील प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद। जरा तहसील प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्यात आलं होतं, काय नेमका विषय होता? तर माझा परिचय आहे मंगेश गणपतराव डुके। मी हदगाव येथील शेतकरी असून मागील 2 वर्षापासून प्रशासनाकडे रस्ता अडविल्यामुळे अर्ज केला होता, पण प्रशासन वेळोवेळी आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत आहेत, तारखा देत आहेत। 2 शासन निर्णय होऊन सुद्धा आम्हाला अद्याप रस्ता मिळालेला नाहीये। 2 वर्षाचं आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, पण शासन आमच्याकडे कुठलीही दखल घेत नाही। त्याचप्रमाणे जे मंडळ अधिकारी साहेब आहेत त्यांना आम्ही विचारणा केली असता उर्मट भाषा आणि उडवाउडीचे उत्तर देण्यात येत आहेत। व्यवस्थित एका प्रशासकीय अधिकाऱ्याला आम जनतेशी कसं वागावं, कसं बोलावं याचं सुद्धा त्यांना भान नाही। ते घरच्या एखाद्या घरगड्याप्रमाणे वागणूक देत आहेत। त्यांनी असे उडवाउडीचे उत्तर दिलेले आहेत। आज आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आल्यानंतर प्रशासन आम्हाला तारखांची खेळ दाखवत आहेत, तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्यात यावा। आणि पोलीस प्रशासनाला आपण कळवलं होतं, पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी सहकार्य होतं का आत्मदहन करते वेळेस? पोलीस प्रशासन वेळेवर आले, पण इथले तहसीलला आम्ही जे निवेदन दिलं होतं, तारीख दिली होती, त्याप्रमाणे प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथं हजर नव्हता। नंतर जेव्हा आरडाओरड झाली, आम्ही आत्मदहन करायला सुरुवात केल्यानंतर पळापळ झाली आणि मग आम्हाला तारखा देतो, असं करतो, याला फोन करतो असे उत्तर पुन्हा मिळाली। पण 2 वर्षापासून आम्हाला रस्त्याचा अद्याप जर शेतकऱ्यांविषयी वेळोवेळी वेगवेगळे निर्णय जीआर निघत आहेत, पण शासन पातळीवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही। आज आत्मदहन केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक तारीख दिलेली आहे 30/12। या तारखेला जर त्यांनी रस्ता खुला करून दिला, शासन नियमाप्रमाणे आम्हाला पूर्ण रस्ता मोकळा करून दिला तर ठीक आहे, नाहीतर याच्यानंतर यावेळेस तरी त्यांनी धरपकड केली, परंतु याच्यानंतर आम्ही जेवढे 5-6 जण आहोत ते सगळे आमच्या जीवाचं बरं वाईट करू आणि त्याचं पूर्ण प्रशासन जबाबदार राहील। तहसील प्रशासन याची जबाबदारी त्यांच्यावर राहील।